आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले. एक मिनिट. लक्षवेधी 7 आणि 8 पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, आता आपण विधेयक घेऊ. बिल थांबा अध्यक्ष, थांबा 1 मिनिट. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? हे बघा, हे वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय, यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती, आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही, लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना, तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना. ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी देणार. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, जबरदस्त अपडेट आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार हे आपण यामध्ये पाहणार आहोत आणि कधीपासून मिळणार हे सुद्धा आपण सांगणार आहोत. कारण आत्ताच आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की 2100 रुपयाबाबतची कधी मिळणार आहे काय. मी पुढे तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळी माहिती सांगतो आहे, कारण व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण तो व्हिडिओ खूप मोठा होता. त्यामुळे तुम्हाला मी इथं थोडक्यात माहिती सांगणार आहे. याच्या संदर्भात एक मोठी अपडेट म्हणजे हे हप्ते कोणाला मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी 2100 रुपयासाठी पात्र असणार हे आपण पाहणार आहोत. सोबत 3 योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. पहा, पहिली जी योजना आहे त्याच्यामध्ये 2490 रुपये मिळणार आहेत. ती म्हणजे अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी एका रेशन कार्डवरती म्हणजेच एका कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर हे मिळत असतात आणि त्या योजनेचे पैसे हे आता अखेर डिसेंबरमध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत. कारण अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात सुद्धा चर्चा होत आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे 2490 रुपयांचा मेसेजसुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासाठी आपण पाहू शकता
आपण याची तुमचं जे नाव आहे हे सुद्धा तुम्ही यादीमध्ये चेक करू शकता की कोण पात्र आहे कोण अपात्र आहे. ह्यासाठी कसं बघायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भरपूर जण बघा फक्त व्हिडिओ पाहतायत, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, कमेंट करत नाहीत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. दुसरं जी महत्त्वाची बातमी जी आज अधिवेशनामध्ये बोलली गेली ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता एकत्र लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय आनंददायी हे देणारा क्षण आहे. कारण महिना अखेर म्हणजेच वर्षाअखेर आता आहे आणि वर्षाअखेरसाठीच लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची सुरुवात म्हणून लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वितरणाचा हा एक जबरदस्त निर्णय हे सरकारनं आता घेतलेला आहे. आपण जर बघितलं तर बहुसंख्य जणांनी हे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे अधिवेशनामध्ये की आम्ही काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाहोत आणि 21 रुपये हा लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे. लक्षात घ्या, 21 रुपयाची चर्चा झालेली आहे, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तिसरी आणि एकदम भन्नाट योजना आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 30 प्रकारची भांडी मिळत आहेत. याच्यामध्ये कूलर आहे, वेगवेगळे भांडी आहेत, इलेक्ट्रिक कुकर आहेत, इलेक्ट्रिक चुला आहे, भरपूर साऱ्या गोष्टी मिळत आहेत, पेट्या आहेत, ताट आहेत, नवीन प्रकारची सगळी उपकरणे आपल्याला जे भांडे वगैरे लागतात याच्या संदर्भातलं संपूर्ण वितरण हे होत आहे. हे कोणत्या योजनेअंतर्गत मिळतं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण याला सुद्धा मंजुरी झालेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींना नवीन 2 योजनासुद्धा चालू झालेल्या आहेत, ज्याचं नाव आहे बाल संगोपन योजना आणि चौथी आहे घरकुल योजना, पुढच्या आहे शिलाई मशीन योजना, त्याच्या पुढे आहे आपल्याला शिवण क्लास मशीन जे झाले ती शिलाई मशीन योजना आणि नंतर पुढे शौचालय योजना. अशा भरपूर योजनांचा लाभ आता सरकार आपल्याला देत आहे. त्यामुळं पटापटा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. कुठल्या योजना आहेत, किती रुपये मिळणार हे संपूर्ण सांगणार आहे. बघा, आता 21 रुपयाबाबत चर्चा सुरू होत आहे. तिथं प्रश्न विचारला गेला की 21 रुपये कधी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आम्ही 21 रुपये देऊ. याचा अर्थ असा की आपल्याला जानेवारी महिन्यापासून आपल्याला नवीन वर्षापासून याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे 21 रुपये जानेवारीचा हप्ता येऊ शकतो. 3 गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या खात्यात खटाखट पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या संदर्भात ही घोषणा झालेली आहे आणि काही दिवसातच म्हणजे 3 ते पुढच्या 4 दिवसामध्ये गॅस सिलेंडरचे सेपरेट 2490 रुपयांचा मेसेज हा आपल्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, या संदर्भात एक मोठी घोषणा म्हणजे जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल अशाच लाडक्या बहिणींना फक्त गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा सुरू झालेला आहे. 3 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहेत, या सगळ्यांनी काल अधिवेशनानंतर एक मोठी बैठक घेतली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आता लवकरच म्हणजेच 1 ते 2 तासामध्ये लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे वितरणाला सुरुवात करा आणि हळूहळू सर्व आपल्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण करा. याच्यासाठी 8 दिवसाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आजपासून पुढे 8 दिवस हे पैसे वितरण सुरू होणार आहे. त्यामुळं पटापटा तुमच्या जिल्ह्यांचं नाव काय सांगा, कारण भरपूर लाडक्या बहिणी व्हिडिओ पाहतात, कमेंट करत नाहीत, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, चॅनलला जॉईन करत नाहीत. कारण वेगवेगळ्या योजनांची पुस्तकं मी तिथं लिहिलेली आहेत. ज्यावेळेस तुम्ही आपले चॅनल जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं A to Z प्रोसेस मी सांगितलं आहे की प्रत्येक योजनेला कसं अप्लाय करायचं, कोणती कागदपत्र लागतात, त्याच्यामध्ये किती पैसे मिळतात वगैरे वगैरे. बघा, अजितदादा पवार यांनी स्वतः 265 कोटी रुपयांचा चेक हा बँकेमध्ये जमा केलेला आहे. 2 दिवस झाला जमा करून. आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं पैसे वितरणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा वेगवेगळा येणार आहे. 3,000 रुपयांचा मेसेज येणार नाही, 1,500 रुपयांचाच मेसेज येणार आहे. पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल, त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी आपल्याला डिसेंबरचा हप्ता पाहायला मिळू शकतो. त्यामुळं लोड घ्यायचं नाही. दादा आम्हाला फक्त 1,500 आले, तुम्ही 3,000 बोलले होते. होय, तर टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत, कारण सरकार त्याचं नियोजन हे करत आहे. त्यामुळं जसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आम्ही ही योजना कधीही बंद करणार नाहीत आणि आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही कायम साथ देणार आहोत, कायम सक्षम करणार आहोत. त्यासाठी त्यांनी नवीन योजनासुद्धा आणलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगतोय ती म्हणजे घरकुल योजना. भरपूर लाडक्या बहिणींनी अजूनही माहीत नाही, परंतु घरकुल योजना पुन्हा सुरू झालेली आहे. ग्रामीण आणि शहरी भागाला ही योजना सुरू आहे. 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत तुम्हाला इथं निधी मिळतो याच्या अंतर्गत. दुसरे म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु शिलाई मशीन योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना
15,000 रुपये मिळतात, ज्याच्यामध्ये ते शिलाई मशीन जी काय आहे ती घेऊ शकतात आणि सोबत 8 दिवसाचं प्रशिक्षणसुद्धा लाडक्या बहिणींना तिथं दिलं जातं. फक्त शिलाई मशीनचंच नाही मित्रांनो, वेगवेगळा जर तुम्हाला कुठला उद्योगधंदा करायचा असेल तो सुद्धा तुम्ही इथं करू शकता. लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 ते 20,000 रुपयांचं मानधन तिथं दिलं जातं. त्याचा वापर करून लाडक्या बहिणी आपला स्वतःचा व्यवसाय हा सुरू करू शकतात. पुढचे जे आहे ते शौचालयासाठी सुद्धा सरकार 15,000 रुपये देत आहे. त्याच्यापुढे जर आपण बघितलं तर बालसंगोपन योजना आहे, ज्याच्यामध्ये ज्यांच्या घरी ज्या मुलाला फक्त आईच आहे किंवा फक्त वडीलच आहेत, तर अशा मुलाला महिन्याला 2,500 रुपये सुद्धा सरकार देत आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत हे वितरण सुरू केलेलं आहे. त्यामुळं पटापटा त्याचा सुद्धा अर्ज अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही भरू शकता. आता तुम्ही म्हणाल दादा कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे? सरकारने सांगितल्याप्रमाणे, 3 मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे वाटप आहे हे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये 8 दिवस चालणार आहे. सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये 8 दिवस चालणार आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायचं कारण नाही. पैसे हळूहळू वाटप येतात. फक्त एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे आपलं काम आहे. कदाचित आपण त्यांना मदत करू शकतो, कारण प्रत्येक लाडक्या बहिणी याचंच वाट पाहत आहेत की कधी पैसे येतील, काय होईल. त्यामुळं पटापट सांगा कोणाकोणाला पैसे आलेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मागचे हप्ते आलेत का, कुठला हप्ता राहिला आहे का. त्यामुळं हे सगळं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. आता 2 मिनटात मी व्हिडिओ संपवतो आहे, लक्षात घ्या. संपूर्ण माहिती पुन्हा एकदा बघा. काही समजलं नाही तर पुन्हा तुम्ही आपला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं दिलं जाईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.